हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत MBBS प्रायव्हेट कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांचं फी स्ट्रक्चर. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे फी स्ट्रक्चर मी डिटेलमध्ये दिलेले आहेत. त्या अकॉर्डिंग तुम्ही सिक्वेन्स वाईज अरेंज करू शकता आणि ॲडमिशन घेताना ते तुम्हाला हेल्पफुल ठरू शकेल. सो व्हिडिओच्या पार्ट फर्स्टमध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं फी स्ट्रक्चर. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर ओव्हरऑल बघितलं तर ट्युशन फी ही 1,52,000 एवढी असते. ही ओपन कॅटेगरीसाठी आहे. त्याच्यानंतर लायब्ररी फी 1,000, डेव्हलपमेंट फी 5,000, ॲडमिशन फी 1,500, लायब्ररी डिपॉझिट 2,000, जिमखाना 500 रुपये, असं टोटल 1,62,100 रुपये एवढी टोटल फी असते. ही ॲप्रॉक्सिमेटली फी आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी. आणि हॉस्टेल रेंट पर इयर 4,000 एवढा असू शकतो. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज बघितलं तर SC आणि ST कॅटेगरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ट्युशन फी कॉलेज घेत नाही. बाकीच्या फी त्यामध्ये लायब्ररी फी, डेव्हलपमेंटल फी, ॲडमिशन फी, लायब्ररी डिपॉझिट, जिमखाना फी, हे टोटल मिळून 10,000 रुपये हा DD तुम्हाला कॉलेजला सबमिट करावा लागतो. त्याच्यानंतर VJNT कॅटेगरीसाठी पण सेम फी स्ट्रक्चर आहे. फक्त ॲडमिशन घेतल्यानंतर महाडीबीटी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून स्कॉलरशिपचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ती स्कॉलरशिप ॲप्रूव्ह झाली पाहिजे. जर नाही झालं तर तुम्हाला कॉलेज पूर्ण ट्युशन फी तुमच्याकडून घेत असते. त्याच्यानंतर आपण बघूया ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी. तर ओपन आणि EWS कॅटेगरीचा क्रायटेरिया आहे की तुमचं इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर ट्युशन फी पूर्णपणे माफ असते. बाकीची फी लायब्ररी, डेव्हलपमेंटल, ॲडमिशन फी, लायब्ररी डिपॉझिट, जिमखाना असं बाकीचं मिळून 10,000 रुपये एवढा DD तुम्हाला सबमिट करावा लागतो. जर मेल कॅन्डिडेट असेल तर 50% ट्युशन फी म्हणजेच ॲप्रॉक्स 76,000 एवढी असते. त्याच्यानंतर लायब्ररी फी 1,000 रुपये. बाकीचे जे स्क्रीनवर दिल्याप्रमाणे फी स्ट्रक्चर आहे असं टोटल 86,050 रुपये एवढी तुम्हाला अमाऊंट DDच्या फॉर्ममध्ये कॉलेजला द्यावी लागते. हा आपण बघितलेला आहे ओव्हरऑल कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर फॉर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस. कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करू शकता. त्याच्यानंतर व्हिडिओच्या पार्ट 2मध्ये बघूया आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर. तर टोटल 22 कॉलेजेस आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस. त्याचं फी स्ट्रक्चर स्क्रीनवर दाखवलेलं आहे मी. तर फर्स्ट कॉलेज आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज, मुंबई. ट्युशन फी आणि डेव्हलपमेंटल फी अशी टोटल फी मिळून 12 लाखाचा ॲप्रॉक्स जाते पर इयर. त्याच्यानंतर तेरणा मेडिकल कॉलेज, त्याची 8 लाखाच्या जवळ आहे. MIMER पुणे, 11,30,000 एवढी आहे. त्याच्यानंतर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक, 11,96,000 एवढी आहे. ACPM धुळेची 8 लाख एवढी आहे. NKP साळवे याची 13 लाख एवढी आहे. नंतर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती, याची ॲप्रॉक्स 10,78,000 एवढी आहे. त्याच्यानंतर लातूरमधलं MIMS मेडिकल कॉलेज, याची 94,500 एवढी फी स्ट्रक्चर आहे. अहमदनगर विखे पाटील मेडिकल कॉलेज, अहमदनगर, याची 13 लाख आहे. त्याच्यानंतर SMT काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे, 10,94,000. गोदावरी फाउंडेशनचं डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव, त्याची फी आहे 7 लाख रुपये एवढी पर इयर. त्याच्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, सोलापूर, याची 10,33,000 एवढी फी स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर जालन्याचं जे कॉलेज आहे त्याचं 7,50,000 एवढं फी स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर SMBT इन्स्टिट्यूट, नाशिक, याची ॲप्रॉक्स 13 लाख रुपये पर इयर एवढी फी आहे. BKL वालावालकर रत्नागिरी, याची 11,65,000 एवढी फी स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली, याची 8,51,000 एवढी फी स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर SSPM सिंधुदुर्ग, याची 7,64,000 एवढी फी स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर तासगावकर मेडिकल कॉलेज, रायगड, 6,21,500 एवढी फी स्ट्रक्चर आहे.
त्याच्यानंतर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती याची 7,71,000 एवढी आहे. त्याच्यानंतर सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कॉलेज म्हणलं तर वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर याची ॲप्रॉक्स 15,57,700 एवढी फी स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे याची जवळपास 7,50,000 एवढी फी स्ट्रक्चर आहे पर इयर. त्याच्यानंतर नवीन इस्टॅब्लिश झालेलं परभणी मेडिकल कॉलेज याची ॲप्रॉक्स 7,54,000 एवढी फी स्ट्रक्चर आहे. या लिस्टमध्ये आपण बघितलं तर सगळ्यात कमी कॉलेज फी स्ट्रक्चर असलेले कॉलेज आहेत तेरणा मेडिकल कॉलेज. त्याच्यानंतर फी स्ट्रक्चरमध्ये तेरणा मेडिकल कॉलेज हे येतं. त्याच्यानंतर दुसरं ACPM धुळे हे पण अफोर्डेबल कॉलेज आहे. त्याच्यानंतर DUPMC जळगाव म्हणजेच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव याची फी 7 लाख आहे. हे तिसऱ्या नंबरचं अफोर्डेबल मेडिकल कॉलेज आहे. त्याच्यानंतर बघितलं तर परभणी मेडिकल कॉलेज जे की नवीन इस्टॅब्लिश झालेलं आहे याची फी पण अफोर्डेबल आहे. 4 ते 5 कॉलेजेस आहे की जे तुम्ही अफोर्ड करू शकता. या कॉलेजचा कट ऑफ पण थोडा जास्तच लागतो प्रायव्हेट कॉलेजच्या कंपॅरिझनमध्ये. त्यानंतर सर्वात एक्सपेन्सिव्ह कॉलेज बघितलं तर वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर हे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह मेडिकल कॉलेज आहे. हे मी स्क्रीनवर पूर्ण लिस्ट शेअर करत आहे. या अकॉर्डिंग तुम्ही फी स्ट्रक्चरनुसार कॉलेज प्रेफरन्स देऊ शकता. ही जी फी स्ट्रक्चर आहे हे कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करत असतं. सो बिफोर जॉईनिंग द कॉलेज you should visit website for the DD and other information. So this is all about the fee structure of the government medical colleges and private medical colleges in Maharashtra. This is all about the fee structure about government medical colleges and private medical colleges in Maharashtra. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.